तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गोविंद लाडू बनवूया। चला तर त्यासाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा साजूक तूप घट्टच घेतले आहे आणि ते वितळून घेतल्यानंतर जवळपास 2 टेबलस्पून होईल। 2 कप चाळून स्वच्छ केलेले पोहे घेतले। फोडणीचे पोहे करण्यासाठी जे मध्यम जाडीचे पोहे वापरतो ना तेच घेतले आणि आता मध्यम आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पोह्यांसोबत डाळ शेंगदाणे खोबरे घालून लाडू केले जातात आणि हे जिन्नस काल्यामध्ये पण असतात म्हणून बहुतेक या लाडू गोविंद लाडू म्हणत असतील। 6-1 मिनिट झाले आहे तर तुम्ही बघू शकता पोह्यांचा आकार आधीपेक्षा लहान झालेला आहे आणि तसेच खरपूस पण झालेले आहेत। तर आता गॅस बंद करायचा आणि पोहे प्लेट मध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये 3/4 म्हणजे पाऊण कप कच्चे शेंगदाणे घेतले। शेंगदाणे सुद्धा मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत भाजायचे। मस्त खरपूस झालेले आहेत तर गॅस बंद करून प्लेट मध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घेऊन या वाटीने अर्धी वाटी बदाम घेतले आणि थोडे होत आले असे जरा फुलले की त्याच वाटीने अर्धी वाटी काजू घेतले, कारण बदाम होण्यास थोडा वेळ लागतो आणि काजू पटकन होतात। काजू हलकेसे सोनेरी झालेले आहेत तर आता कढईतून काढून घ्यायचे आणि त्याच तुपामध्ये ज्या वाटीने काजू बदाम घेतले त्याच वाटीने 1 वाटी स्वच्छ करून डाळ्या घेतला। डाळ्याचा सुद्धा हलकासा रंग बदललेला आहे तर गॅस बंद करायचा आणि कढईतून काढून घेऊया। कढईला बघा थोडे तूप आहेच तर त्यातच 2 टेबलस्पून खसखस घ्यायची, मंद आचेवर परतवायची, भाजून घ्यायची। 1.5 मिनिट मंद आचेवर परतवून घेतल्यानंतर यात आता अर्धा कप सुके नारळ किसून घेतले, ते खसखस सोबत परतवून घेऊया। लाडूसाठी कुठल्याही जिन्नसचे पक्के असे प्रमाण नाही। पोह्यांचे प्रमाण सोडले तर दुसरे कुठलेही कमी जास्ती घेतले तरीही चालेल, तसेच एखादा जिन्नस नसेल तरीही चालेल। आणि यात तुम्ही खजूर तीळ हे सुद्धा घालू शकता। खोबरे छान भाजले गेलेले आहे तर गॅस बंद करायचा आणि सर्व जिन्नस गार झाले की बारीक करून घेऊया। मिक्सरच्या जार मध्ये गार झाल्यानंतर पोहे घेतले, आता बारीक करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता छान असे बारीक झालेले आहेत। चालू बंद करीत चमच्याने मधून मधून वर खाली करायचे तर मग असे मोकळे आणि खुसखुशीत होतात। बाउल मध्ये काढून घेऊया। त्याच जार मध्ये आता काजू बदाम घेऊन अर्धवट असे बारीक करायचे। अर्धवट असे बारीक केल्यानंतर यात आता शेंगदाणे साल न काढताच घेतले, सोबत डाळ्या घ्यायचा आणि खसखस व खोबरे सुद्धा घ्यायचे व चालू बंद करीत आणि मधून मधून चमच्याने वर खाली करून बारीक करायचे। सगळे जिन्नस मस्त बारीक झालेले आहेत। यातील आता बारीक केलेले अर्धे बाउल मध्ये काढायचे आणि अर्ध्या ह्याच्यात 1 कप किसलेला गूळ घालायचा। तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीनुसार अजून थोडा गूळ जास्त घेतला तरी चालेल। गूळ असा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फिरवून बारीक करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता गूळ व्यवस्थित बारीक झालेला आहे तर बाउल मध्ये काढून घेऊ। सर्व जिन्नस हातानेच एकजीव करूया, पोह्यांमुळे लाडू मस्त खुसखुशीत होतात। चांगले एकजीव झाल्यानंतर काजू बदाम घेतले त्याच वाटीने जवळपास अर्धी वाटी किसमिस घ्यायचे, चांगले मिसळून घेऊ। असं आधी लाडू वळतात का बघूया, नाही बांधले जात आहे तर परत 1 टेबलस्पून तूप घालून चांगले मिक्स करूया। परत कोरडेच वाटत आहे तर पुन्हा तूप घालावे लागणार आहे आणि आता 2 टेबलस्पून तूप घातले, चांगले मिसळून घ्यायचे। लाडू वळण्या इतपत कन्सिस्टन्सी होईपर्यंत तूप घालायचे। इथे आपण 3 टेबलस्पून तूप घेतले। तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड घातली आणि किसून थोडे जायफळ घालायचे। गुळ आहे तिथे जायफळ हवेच, खूप मस्त चव येते। छान मिसळून एकजीव करून घेऊ। वेलची जायफळ चांगले मिसळून झाल्यानंतर आता ज्या आकाराचा लाडू हवा तेवढे जिन्नस घेऊन असा गोल आकार द्यायचा। असे सर्व लाडू वळून घेऊ। आपले गोविंद लाडू करून झालेले आहेत। तुम्ही तोडून दाखवते। पौष्टिक गोविंद लाडू जरूर करून बघा, नक्कीच आवडतील। धन्यवाद।